दिवसाढवळ्या पळवली दागिन्यांनी भरलेली बॅग, 50 सेकंदाचा थरार. कराडमध्ये लाखोंची रोकड, सोनं आणि 5 किलो चांदी लंपास. पहा CCTV व्हिडिओ. सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील उंब्रज येथे सकाळी 10 वाजेच्या सुमारास एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानासमोरच अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने आणि 2.5 लाखांची रोकड असलेली बॅग पळवली आहे. या घटनेनं सराफा व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. परिसरातील श्री वाग्देवी ज्वेलर्सचे मालक गणेश यादव हे नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला सोनं, चांदी आणि रोकडने भरलेली बॅग लावली होती. त्यांनी दुकानाचं शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता एका कुलपामध्ये जाणीवपूर्वक मेण भरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे कुलूप उघडण्यास त्यांना विलंब झाला. ते कुलूप उघडण्यात व्यस्त असल्याची संधी साधून दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने क्षणात दुचाकीला अडकवलेली बॅग उचलली आणि दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाला. गणेश यादव यांनी तातडीने आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग केला, मात्र चोरटा वेगाने निसटून जाण्यात यशस्वी झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लंपास केलेल्या बॅगेत सुमारे 2,50,000 रुपयांची रोकड, 8 तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे 5 किलो चांदीच्या वस्तू होत्या. या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश ठाणेकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चोरीचे गांभीर्य ओळखून तातडीने श्वान पथकाला पाचारण केलं. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू केली असून संशयित दुचाकी स्वाराचा माग काढला जात आहे. चोरट्याने आधी कुलपामध्ये मेण भरून व्यापाऱ्याचे लक्ष विचलित केले. यावरून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे. चोरट्याने दुकानाची आणि मालकाच्या येण्या जाण्याच्या वेळेची रेकी केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे. अवघ्या 50 सेकंदात ही चोरी झाल्याचं दिसून येत आहे.